हॅलो एव्हरीवन, श्री स्वामी समर्थ सर्वांना। हॉटेलपेक्षा भारी आणि तेही घरच्या घरी कसं बनवायचं चला मी सांगते। त्यासाठी घेतलेलं आहे 250 ग्राम पनीर। आता मी हे डेअरीमधून आणलेलं पनीर घेतलेलं आहे। तुम्ही घरी बनवलेल्या पनीरचा सुद्धा याच पद्धतीने मस्त पनीर बटर मसाला घरच्या घरी करू शकता। त्यासाठी मी इथे वापरलेला आहे सुहानाचं पनीर बटर मसाला मिक्स। आता 250 ग्रामसाठी इथे एक पॅकेट हे परफेक्ट प्रमाण आहे। तुम्ही जर पनीर कमी प्रमाणात वापरणार असाल तर या मसाल्यापैकी तुम्ही अर्धा मसाला वापरला तरी काही हरकत नाही। मसाला दुधामध्ये आपल्याला छान पेस्ट करून घ्यायची। आपली मसाल्याची पेस्ट तयार झालेली आहे। मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे। कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घालून घ्यायचं। त्यामध्ये 1 चमचा मी आलं लसूण पेस्ट घातली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी घालायची आहे। साधारण 2 मीडियम आकाराचे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक त्याची प्युरी करून घेतली आहे, ती घातलेली आहे। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता या मसाल्यामध्ये सगळे जिन्नस असतात। या टोमॅटोच्या प्युरी पुरतच मीठ घातलेलं आहे मी आणि त्यानंतर इथे काश्मीरी लाल तिखट 1 चमचा घातलेला आहे। त्याने रंग भन्नाट येतो अजून या भाजीला। त्यानंतर बघा छान परतून घ्यायचे। टोमॅटो प्युरीला छान तेल सुटेपर्यंत आपण ही प्युरी छान परतून घ्यायची आणि त्यानंतर आपण तयार केलेलं मसाल्याचं मिश्रण यामध्ये घालून गरजेनुसार पाणी घालून आपल्याला हे जी प्युरी आहे ती 5 मिनिटं झाकण घालून शिजवून घ्यायची। तुम्ही बघू शकता मी इथे 5 मिनिटं ही प्युरी शिजवून घेतली। आता यानंतर आपण जे पनीरचे क्यूब केलेले आहेत हे क्यूब यामध्ये घालून घ्यायचे आहेत। अगदी 10 मिनिटात तुम्ही हॉटेलपेक्षा पण भारी लागणारी ही पनीर बटर मसाला भाजी घरच्या घरी तयार करू शकता आणि अप्रतिम होते, झटपट तयार होते। चपाती, नान, रोटी बरोबर भन्नाट लागते। तर इथे बघा मी सगळं पनीर घालून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे बटर। तर इथे एक मोठा बटरचा क्यूब घालून घेतलेला आहे आणि बटर घातल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटं याला एकच वाफ काढून घ्यायची आणि मी इथे झाकण ठेवून गॅस मंद आचेवर ठेवून एकच वाफ काढून घेतली अगदी 3 ते 4 मिनिटांसाठी। आणि इथे आपली पनीर बटर मसाला तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आणि रंगही किती भन्नाट आलाय, सुगंध तर अप्रतिम येतोय। तर हॉटेलपेक्षाही भारी असा पनीर बटर मसाला आपण घरच्या घरी तयार केलेला आहे आणि तोही फक्त 10 मिनिटात। तर अगदी घाईच्या वेळी सुद्धा तुम्ही 10 मिनिटात हा हॉटेलच्या चवीचा किंवा हॉटेलपेक्षाही भारी चवीचा पनीर बटर मसाला घरच्या घरी तयार करू शकता। आणि इथे आपला पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही चपाती बरोबर, नान बरोबर, रोटी बरोबर, जीरा राईस बरोबर हा पनीर बटर मसाला एन्जॉय करू शकता। बघा आता मस्त आपण याला छान सर्व करूया। त्यासाठी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालायची आहे की नाही, दिसतोय की नाही भारी, हॉटेलमध्ये मिळतो त्यापेक्षाही भारी पनीर बटर मसाला आपण हा घरच्या घरी बनवलेला। कोणी म्हणणारच नाही की हा पनीर बटर मसाला तुम्ही घरी बनवलाय। एवढा छान, टेस्टलाही तेवढाच रिच आणि मस्त तयार होतो। बघा या पद्धतीने इथे आपला पनीर बटर मसाला खाण्यासाठी तयार आहे। चपाती बरोबर, रोटी बरोबर, नान बरोबर किंवा जीरा राईस बरोबर भन्नाट लागतो। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर तुम्हाला आपल्या रेसिपीज कशा वाटतात तेही मला कमेंट करून सांगा। तुम्हाला आपल्या रेसिपीज आवडत असतील तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही आहे, जेणेकरून इथून पुढे येणाऱ्या अशा छान छान चमचमीत रेसिपीच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या सगळ्या रेसिपी तुम्हाला ट्राय करून बघता येतील। चला तर मग पटकन या पनीर बटर मसाला रेसिपीला लाईक करा, रेसिपी शेअर करा। भेटूया अशा एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।